आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे ती वास्तू म्हणजे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध असणारं डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं फर्ग्युसन महाविद्यालय. घटना अशी घडली होती की सोलापूर या गावामध्ये मार्शल लॉ नावाचा कडक लष्करी कायदा इंग्रजांनी पुकारला होता. अनेकांवरती लाठीमार झाला, गोळीबारसुद्धा झाला आणि त्याच्यामध्ये आंदोलन करणारे 4 भारतीय पकडण्यात आले. त्यांना पुण्याच्या येरवडा कारागृहात आणण्यात आलं आणि त्यांच्यावरती खटला चालल्यानंतर त्यांना शिक्षा जाहीर झाली, फाशी. त्यावेळेला अनेक जणांनी अशी विनंती केली की त्यांनी आंदोलन केलं हे खरं आहे, पण फाशीसारखी भयंकर शिक्षा त्यांना देऊ नये. मात्र इंग्रजांना हट्टानं त्यांना फाशीची शिक्षा अंमलात आणली. अनेक तरुणांच्या मनामध्ये इंग्रज सरकारबद्दल एक प्रकारच्या रागाच्या ज्वाला उफाळून आल्या आणि त्यामधलं एक अत्यंत महत्त्वाचं तेजस्वी नाव वासुदेव बळवंत गोगटे यांच्यावरती प्रभाव होता तो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा. ते सावरकरांना भेटायला जायचे आणि त्यांना असं म्हणायचे की मला सुद्धा तुमच्यासारखा काही पराक्रम करावा असं वाटतो. ज्याप्रमाणे मदनलाल धिंगरांनी पराक्रम केला, ज्याप्रमाणे भगतसिंगनी पराक्रम केला, त्याप्रमाणे मलाही जीवनात काहीतरी करायचं आहे. आणि तशी संधी त्यांना मिळाली. पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये त्यांनी हॉटसन, जो त्यावेळेला महाराष्ट्राचा गृहमंत्री होता आणि त्याच्यामुळेच या चौघांना फाशी झाली असं सर्वांचं मत झालं होतं, त्या हॉटसनला मारायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं. पण तो कौन्सिल हॉलमध्ये आलाच नाही. आणि एक दिवस घटना अशी घडली की हा वासुदेव बळवंत सकाळी टिळक टँकला पोहायला गेला आणि तिथून परत याच फर्ग्युसनमधल्या आपल्या वसतिगृहातल्या खोलीत आला. आणि त्यांनी आल्यानंतर मित्रांना विचारलं की आज आपल्या संपूर्ण कॉलेजमध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे, काय गडबड चालू आहे? तर मुलं म्हणले आम्हाला माहिती, तूच विचार. आणि जेव्हा त्यांनी त्या पोलिसांना विचारलं तेव्हा त्या वासुदेव बळवंतांना पोलिसांनी सांगितलं, अरे हॉटसन साहेब आज तुमच्या फर्ग्युसन महाविद्यालयाला भेट द्यायला इथे येणार आहेत. झालं, ज्याला मारायचं म्हणून ते संधीची वाट बघत होते तो हॉटसन स्वतःच आपल्याच फर्ग्युसन महाविद्यालयात येणार हे जेव्हा गोगट्यांना समजलं, अतिशय आनंद झाला. आणि मग त्यांनी वसतिगृहातून आपली पिस्तुलं घेतली, कोटाच्या खिशामध्ये ठेवली आणि तिथून ते तडक आले ते याच फर्ग्युसनच्या प्रसिद्ध वाडिया ग्रंथालयामध्ये. कारण त्यांना खात्री होती की ज्यावेळेला आपल्या महाविद्यालयात कोणी पाहुणे येतात ते नक्की हे ग्रंथालय पाहायला येतात. त्याप्रमाणे कॉलेजचे प्रिन्सिपल हे त्यावेळचे असणारे गव्हर्नर साहेब हॉटसन यांना घेऊन या ठिकाणी आले. 4 फुटांवरती गोगटे बसला होता आणि जसा हॉटसन पुढे आला, गोगटेनं आपल्या खिशामध्ये हात घातला, पिस्तूल काढले आणि धाडकन गोळी झाडली. दुसरी गोळी झाडली, पण दुर्दैव त्या ठिकाणी हॉटसननं आतमध्ये चिलखत घातलं होतं, म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट घातलं होतं. त्यामुळे हॉटसन त्यात मेला नाही. उलट त्यानेच झेप घेऊन वासुदेव बळवंत गोगटेला पकडलं आणि त्याला तुरुंगात जावं लागलं. मात्र त्याला फाशीची शिक्षा झाली नाही, कारण हॉटसन अजून जिवंत होता. पुढे गोगटे भारतामध्ये, स्वतंत्र भारतामध्ये राजकारणात आले. ते पुणे शहराचे महापौर झाले, विधान परिषदेचे आमदार झाले आणि अनेक मोठी कामं त्यांनी या पुणे शहरात केली. मात्र त्यांनी जो पराक्रम केला होता की आता आपण परत येणार नाही, आपणही फासावरती लटकले जाणार, आपल्याला हौतात्म्य पत्करावं लागणार, या त्यांच्या पराक्रमाची स्मृती म्हणजे हेच फर्ग्युसन महाविद्यालयाचं वाडिया ग्रंथालय. पुढे काळ गेला आणि हॉटसन आणि गोगटे याची मैत्री झाली. पुढच्या काळामध्ये याच गोगट्यांना शिक्षणासाठी हॉटसननं आर्थिक मदत करणारा चेकसुद्धा पाठवला होता. ही किती विलक्षण घटना आहे. आणि त्यामुळे वासुदेव बळवंत गोगटे कुठेही गेले ना तर लोक म्हणायला लागली, या हॉटसन गोगटे. आणि मग तेव्हापासून त्यांचं नाव पडलं हॉटसन गोगटे. मित्रांनो, एक गंमत सांगतो. ज्यावेळेला पुण्यामध्ये हा पराक्रम वासुदेव बळवंत गोगटे यांनी केला, ती बातमी रत्नागिरीला असणाऱ्या सावरकरांपर्यंत पोचली. वास्तविक पाहता सावरकरांना त्यावेळेला कुठलंही राजकीय भाषण करायला बंदी होती आणि सावरकरांना असं वाटलं की काही अहिंसावादी लोक जर का गोगटेंचा निषेध करत असतील तर आपण त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. मग सावरकरांनी काय करावं? त्यांनी तिथल्या मंदिराच्या पुजाऱ्याला सांगितलं, आज मी या ठिकाणी प्रवचन देणार आहे, धार्मिक प्रवचन, आणि त्याचा विषय आहे शिशुपाल वध. सावरकर जवळजवळ 1.5 ते 2 तास बोलत होते की शिशुपालाचा श्रीकृष्णांनी कसा वध केला. या ठिकाणी इंग्रजांचे गुप्तहेर होते आणि सावरकर काही राजकीय भाष्य करतात का हे ते टिपून घेत होते. पण त्यांना त्या धार्मिक प्रवचनामध्ये तसं काही आढळलं नाही आणि म्हणून ते सरकारी गुप्तहेर नंतर निघून गेले. मात्र लोक जेव्हा सावरकरांच्या जवळ आली तेव्हा ते सावरकरांना म्हणले, सावरकरजी, आज तुम्ही संपूर्ण भाषणामध्ये, प्रवचनामध्ये
शिशुपालवधाची गोष्ट सांगितली, पण हे करताना तुम्ही श्रीकृष्णाचा उल्लेख श्रीकृष्ण असा न करता वासुदेव असा केला होता. आम्हाला कळलं की हा वासुदेव द्वापार युगातला नाही, तर पुणे शहरातला वासुदेव बळवंत गोगटे. अशा प्रकारे आपल्या शिष्योत्तमाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे शिष्य वासुदेव बळवंत गोगटे.